ची बातमी आहे ती चक्क स्मशानातल्या चोरीची। स्मशानामध्ये काही दिवसांपासून ठिकठिकाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी येतात। त्याच्याच अनुषंगाने धुळ्यातलं हे प्रकरण लक्ष द्यायला हवं, कारण तिथे स्मशान परिसरातून दशक्रिया आटपल्याच्या नंतर उरलेली राख चोरण्याचं प्रकरण समोर आलंय। या प्रकारामुळे संताप व्यक्त होतोय। मंगला देसले यांच्या निधनाच्या नंतर त्यांचा अंतिम संस्कार धुळ्याच्या याच स्मशानभूमीमध्ये करण्यात आला। मात्र त्यांच्या निधनानंतर जी राख उरली होती ती कोणीतरी चोरून नेली हे कुटुंबियांना कळलं। मंगला देसलेंच्या कुटुंबियांनी या प्रकरणामध्ये संताप व्यक्त केलेला आहे। आज त्यांच्या ज्या अस्थि हे घेण्यासाठी आलो आम्ही, त्यावेळेस जेव्हा ती राख वगैरे आम्ही जमा करायला गेलो तेव्हा आमच्या त्या राखेतनं जे काही सोन्याचे मणी आणि बेले, ज्या सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू या टिकली वगैरे ते तिथे मिळून नाही आले आणि राख थोड्या प्रमाणात अस्तव्यस्त झालेली दिसली। त्यामुळे इथं कोणीतरी काहीतरी चोरीची शंका आम्हाला येत आहे। इथे अंत्यविधी पूर्ण करून द्यायचं काम माझं असतं, परंतु सकाळी राख सावरायला जे लोक येतात त्यांची रात्री राख ही चोरली जात आहे। त्या राखेमध्ये सोन्याची वस्तू असते, चांदीची वस्तू असते, काहींची भावनिक वस्तू असते, पण ती सकाळी त्यांना अस्थि घेण्यास जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना ती सापडत नाही। आणि मग ते आमचा नंबर असल्यामुळे ते आम्हाला वारंवार फोन करतात